नमस्कार, जय अंबे, जय श्री महाकाल. मी श्री महंत ऋषिकेश नंदगिरी. कसे आहात आपण सर्वे? आनंदी कुशल मंगल असाल अशी मी आशा करतो. आज नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजे आश्विन शुद्ध चतुर्थी. आता आज नवरात्रीच्या चौथ्या दिवशी भगवती जगदंबा आदिशक्ती भगवती सप्तशृंग आई साहेबांची एक विशेष अनोखी पूजा आपण बघणार आहोत. आणि त्याचबरोबर आज चौथ्या दिवशी देवी महालक्ष्मीची पूजा ही करणार आहोत. महालक्ष्मी स्वरूप म्हणजे कुठलं हो? अष्टादशभुजा महालक्ष्मी, जी जगदंबा सप्तशृंग गडावर अवतरित झाली. ही अष्टादशभुजा महालक्ष्मी स्वरूपाची पूजा करत असताना आपण ऋण विमोचन एवं स्थिर लक्ष्मी प्राप्ती हेतू प्रार्थना करणार आहोत. ऋण विमोचन म्हणजे काय की जेही आपल्यावर कर्ज झालेलं आहे किंवा आपल्यावर कर्ज झालेलं असतं किंवा खूप सारं कर्ज आपण इच्छा नसते तरी करावं लागतं, तर हे सर्व कर्ज फेडण्याच्या दृष्टीने आणि आपल्याकडे जी लक्ष्मी येते ही लक्ष्मी स्थिर राहायला हवी. नाही तर खूप लोकांचं म्हणणं असतं बघा की आमच्याकडे खूप पैसा येतो पण हा पैसा टिकत नाही, हा पैसा खूप लगेच चालला जातो. तर हा पैसा टिकण्यासाठी, हा पैसा आपल्याकडे नेहमीसाठी राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर जगदंबा आदिशक्ती अष्टादशभुजा महालक्ष्मी आई साहेबांना स्थिर लक्ष्मी प्राप्ती हेतूसाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. आणि त्यात आज जगदंबा आदिशक्ती ही अष्टादशभुजा महालक्ष्मी भगवती सप्तशृंग गडावर विराजमान भगवती सप्तशृंगी आई साहेब आणि त्यांनाच नाथ कुलस्वामिनी सुद्धा म्हटलं जातं. या नाथांना जिने अनुग्रहित केलं, ज्यांच्यावरती कृपा केली, नाथांवरती जिने कृपा केली, ती जगदंबा आदिशक्तीचं ते विराट स्वरूपाचं आज आपण दर्शन करणार आहोत. आणि विशेष म्हणजे आज नवनाथ सुद्धा आईसाहेबांच्या दर्शनाला आलेले आहेत. कारण म्हटलं जातं चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो, उपास पाका हसीला आंबे प्रसन्न अंतःकरणी. ही विश्वव्यापक जननी आहे. विश्वव्यापक जननी म्हणजे काय हो? की जगदंबा आदिशक्ती भगवती या संपूर्ण विश्वाला जन्माला घालणारी हीच ती जननी. तर चला आपण जाऊया आईसाहेबांच्या दर्शनाला. आणि हो, ज्याही वेळेला तुम्ही जगदंबा आदिशक्ती सप्तशृंग आईसाहेबांचं हे विश्वव्यापक जननीचं दर्शन घ्याल त्यावेळेला तुम्ही तुमची प्रार्थना करायची आहे. या प्रार्थना सर्व पूर्ण होतात. तर चला आपण जाऊया आता दर्शनाला. दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबा करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरण ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुर मदनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. त्रिभुवन भवनी पाहता तुझ ऐसे नाही, चारी क्षमले परंतु न बोले काही. साही विवाद पडिता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागे पावसी नवलाही. जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुर वदनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा, क्लेशापासून सोडी दुःखापासून तोडी तोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून गुण पुरविल आशा, नरहर तल्लीन झाला पद पंकजलेशा. जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुर मदनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा दात्री स्वाहा सुधा नमोस्तुते. जगदंबा माता की जय. श्रीनाथ कुलस्वामिनी सप्तशृंगी माता की जय. तर आदिशक्ती जगदंबा भगवती सप्तशृंग आई साहेबांचं हे सुंदर स्वरूप आपल्याला नक्की आवडलं असेल अशी मी आशा करतो.
कारण माझी सुद्धा खूप दिवसांची इच्छा होती. आपण बऱ्याच वेळेला फोटोमध्ये बघतो की सर्व नाथजी समोर बसलेले आहेत, मागे जगदंबा आईसाहेब उभ्या आहेत आणि कशा पद्धतीने ज्या वेळेला ही नवनाथ आईसाहेबांसमोर गेले असतील त्यावेळेला आईसाहेबांनी त्यांना दर्शन दिलं असेल, याची एक छोटीशी कल्पना करून आपण आईसाहेबांना, भगवतीला त्यानुसार तयार आणि तिची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. ही जगदंबा आदिशक्ती भवानी सप्तशृंग आईसाहेब आपल्या सर्वांवरती कृपा करो. आणि हो, आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. पूजा चालू असताना सुद्धा तुम्ही अष्टादश पूजा भगवती महालक्ष्मी आईसाहेबांना प्रार्थना करायची आहे की ऋण विमोचन एवं स्थिर लक्ष्मी प्राप्ती हेतू आपण प्रार्थना करायची आहे. सर्वांनी हात जोडून डोळे बंद करून प्रार्थनेला बसा. आपण आता पूजेला सुरुवात करत आहोत. जगदंबा आदिशक्ती भगवती सप्तशृंग आईसाहेबांची महालक्ष्मी स्वरूपामध्ये आपण पूजा करणार आहोत. आणि अष्टादश भुजा महालक्ष्मी आईसाहेबांना आपण ऋणविमोचन एवं स्थिर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. म्हणजे काय तर भगवती जगदंबा आदिशक्ती जे काही कर्ज कोणावर झालं असेल किंवा कर्जाच्या गोष्टीमध्ये कोणी मानसिक तणावाखाली असेल ते कर्ज त्यांचं कमी होऊ दे. आणि जगदंबा जी लक्ष्मी आमच्याकडे येते ती लक्ष्मी स्थिर होऊ दे आणि ती नेहमीसाठी आमच्याजवळ टिकू दे. कारण खूप लोकांचं म्हणणं असतं की पैसे येतात पण ते कुठे जातात ते काहीही कळत नाही. त्याच्यामुळे जगदंबा आदिशक्ती आईसाहेब तुम्ही कृपावंत व्हा. संसारोत्तारिणीं दुर्गां समागान विनोदिनीं संध्या रागशुकां वंदे साम्राज्ये कलिदर्शिनीं. श्री बालदुर्गा देवे नमः. दीपं दर्शयामि. ओम कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं बृजहेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. आणि आज सर्व नाथजी पण आपल्या इथे आलेले आहेत. जगदंबा आदिशक्ती भगवती आईसाहेबांनी ज्यावेळेला नाथजींना दर्शन दिलं, भगवती आईसाहेबांची आजची पूजा संपूर्ण झाली आहे. जगदंबा आदिशक्ती भगवती सप्तशृंग आईसाहेबांची ही सेवा, ही पूजा आपल्याला नक्की आवडली असेल अशी मी आशा करतो. आणि हो, जेवढेही नाथभक्त आहे तेवढ्या सर्व नाथभक्तांना मी आमंत्रण देतो की तुम्ही नक्की भगवतीच्या दर्शनासाठी या. आणि ही आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला सांगायला नक्की विसरू नका. जोपर्यंत तुम्ही जर आतापर्यंत कोणी लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ही व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. नमस्ते. जय अंबे. जय श्री महाकाल.